चला वरुड टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये उद्या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. तुमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. आर्यन आणि अनुराग 1 मिनिट थांबायचे मॅच. सामन्याला होते सुरुवात. आर्यन आणि अनुराग अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि माणस पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लो फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला भिरकावून दिलाय, सरळ बॉलला फेकून दिला आर्यनच्या बॅट मधून. कडक स्ट्रोक, षटकार. दुसऱ्या बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सूर्याची किरणे येत आहेत परंतु अप्रतिम जजमेंट पाहायला मिळालं आणि आर्यन दुसऱ्या बॉलवर परतीच्या मार्गावर डगआउटच्या दिशेने. पहिल्या बॉलवर लो फुलटॉस बॉल होता, चांगला षटकार आला होता परंतु त्यानंतर आर्यन खूप मोठे प्रहार करण्याचा एक माणूस ठेवला होता माणसच्या समोर, परंतु माणसने सुद्धा यावेळेला करून दाखवलं की एक षटकार आला तर काय झालं, माझ्यात सुद्धा ती धमक आहे. आणि चांगली गोलंदाजी करत असताना विकेट मिळाली. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6-1 फलंदाज बाद. मयूर आलेला यावेळेला फुटवर्क दाखवत असताना पाहायला मिळतो परंतु इथे विकेट मिळण्याचे चान्सेस एक्झॅक्टली ऑलमोस्ट पोहोचलेत का. आणि यस डेफिनेटली अंपायर त्या ठिकाणी आहेत आणि बरोबर उशीर केला मानसने थ्रो करण्यामध्ये आणि त्यामुळेच अनुराग बरोबर पोहोचले, अन्यथा डेफिनेटली विकेट मिळाली असती. एक्झॅक्टली माणूस चा प्रयत्न चांगला होता परंतु जर बरोबर फ्लॅट फेकी आली असती, थ्रो आला असता तर विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण झाले असते आणि अनुराग सारखा एक चांगला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला असता. परंतु इथे आपण पाहिलं तर 1 रन स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. अनुराग एक टेक्निकली साऊंड त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. धावांचा वेग वाढताना आपण पाहू शकाल. अजिंक्य मराठा हॅलो हॅलो चांगला बॉल होता, पाठीमागे बॉल निघून जाईल, स्टॉप केलं. या बॉलला बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. माणूसने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो, बरोबर तो फलंदाजाला रीड करतो आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मानस उंच सकल बांध्याचा हाय ऍक्शन.
चांगला बॉल डिलिव्हर केला होता. जसा बॉल डिलिव्हर झाला तसा स्किट होत असताना पाहायला मिळतोय सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. मनाची हीच थिंकिंग चांगली आहे की ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर जास्तीत जास्त पिच बॉल करावा, धावांवर लगाम लावावा आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं पाहायला मिळतंय. चांगला बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना सॉफ्ट हँडचा वापर केला गेलाय. नरम हाताने खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती एकंदरीत 9 या धावसंख्येवर. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 9 रन. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आर्यन लवकरात लवकर बाद झाल्यानंतर अनुराग आणि मयूरवर ही दारोमदार आहे. वरूरचा संघ एका साईडला पाहायला मिळतो. अजिंक्य मराठा शिरगाव टीम सध्या फिल्डिंग करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे उशिराने दाखल झालेत या मैदानात आणि जे उशिराने मात्र ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत सध्या चालता बोलता, त्यांच्या माहितीसाठी ऑलरेडी सेमीफायनल मध्ये धडक मारले ते अपोलो चिंचणी या टीमने हा पहिला संघ ठरला गेलाय. चांगला खेळ केला कारण खेळ तो वाचेल या तंत्रावरचं आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि तुम्हाला ते 100% द्यावे लागतात. जर आपल्या संघाला विजयी मिळवून द्यायचं असेल तर तुम्हाला खूप एफर्ट घ्यावे लागतात. इथे बॉल निघून जाईल आणि पुन्हा एकदा माणूस द्विधा मनामध्ये होता. बॅट अँड बॉल मध्ये परफेक्ट यावेळेला कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने 10 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. सूरज खामकर एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं पाहायला मिळतं या पालघर जिल्ह्यामध्ये. चांगले गोलंदाजीसाठी ओळखला जातो. या टीम मध्ये पार्थ मोरेला आपण सातत्याने क्रिकेट चांगलं खेळताना पाहिलंय, परंतु अनुपस्थिती आहे सध्याच्या घडीला. मात्र लो फुलटॉस बॉल अनुरागला अशा प्रकारचे बॉल जर दिले तर सरळ बॉलला मात्र यावेळेला दिशा दाखवेल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार, 6 धावा. गुड शॉट. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. लो फुलटॉस बॉल होता अनुरागचा. अप्रतिम हा फटका पाहायला मिळतो मिडल ऑफ द बॅटने. बरोबर बॉल कनेक्ट होत असताना स्वीट स्पॉटला. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका साईडला जर आपण पाहिलं तर वरून म्हटलं तर थोडस कुठेतरी इंजुरीने झगडत असताना प्रज्योत अंबेरीला आपण पाहतायत. त्या दिवसात आपण पाहिलं तर थोडस पाय त्याचा फ्रॅक्चर झाला आणि सध्या बेड रेस्ट घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल मेल. काय फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. गुड फिल्डिंग. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. पहा अनुरागची बॅटिंग करण्याची जी शैली आहे ती अफलातून पाहायला मिळते. त्याचं फुटवर्क अप्रतिम आपण पाहू शकतायत. त्याचं फुटवर्क, बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, बॅट फिरवण्याची शैली, बॉलला बरोबर सरळ रेषेमध्ये येऊन देतोय, त्या मेरिटवर खेळतोय आणि या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जागेवरून खेळलेत आणि फिल्डरला निवडलंय. फिल्डर येतील, कोणती मिस्टेक करणार नाहीये. कॅच नंबर 2 मयूरला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 वरोड टीमला. फलंदाज बाद. शुभमने चांगला झेल टिपला आणि इथून जर आपण पाहिलं तर 17 रन झालेत. फलंदाज मयूर बाद होत असताना चला फलंदाज जरा घाई करा. टाइम आउटचा नियम तुम्हाला ठाऊक असेल यात ते मात्र शंका नाहीये. टाइम आउटच्या नियमाने आपण खेळाडू बाद होताना सुद्धा पाहिलेत, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचंय. मृणांक यावेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल.
एकता चषक 2026च्या माध्यमातून या स्पर्धेचा प्रतिम आयोजन नियोजन. ला आपण पाहतायत प्रत्येक षटकारासाठी दिपेशजी धानमेर यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. ही ऊर्जा दिली जाते, हे प्राइज नाहीये. ही ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते दिपेशजी धानमेर साहेब यांच्या माध्यमातून. पण जेव्हा खेळाडू मैदानात उतरतो त्याला कुठेतरी ऊर्जेचा संचार मिळाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने षटकार चौकारांची आतषबाजी केल्यानंतर तो बक्षिसांचा वर्षाव होताना पाहायला मिळतो. तुम्ही टॅलेंट दाखवा, तुमचं कला कौशल्य तुम्ही या ठिकाणी सादर करा, मग पैशांचा वर्षाव ऑटोमॅटिकली होताना पाहायला मिळेल. त्यासाठीच म्हटलं जातं ना की स्वतः अगोदर सिद्ध व्हा. तुम्ही जर स्वतःला सिद्ध केलं तर जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करण्यात व्यस्त राहील. म्हणून राज्य छोटं असलं तरी चालेल, परंतु ते स्वतःचं असावं. ब्रँड इज ब्रँड. त्या ब्रँडवर फोकस न करताना स्वतः ब्रँड बना, मग मार्केटमध्ये तुम्ही टिकून राहतील. चांगला बॉल होता, फुलर लेन्सचा बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. तत्पूर्वी सिंगल मिळेल, मात्र शुभम पुढे ससावेल. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्हीही बॅटर. अलीकडच्या काळामध्ये फक्त षटकार चौकाराने रील्स व्हायरल होतात, परंतु आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वाने सिंगल डबलने आपल्या संघाला विजयी करून द्या आणि त्या रील्स बनवा. मग पहा त्याचा किती फायदा मिळतो. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते अनुराग, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वरोर टीम सध्या बॅटिंग करत असताना अप्रतिम चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. दुसऱ्या रनसाठी पलटले फेकी येईपर्यंत ऐन वेळेला अनुरागने मात्र पुन्हा एकदा आपल्या क्रीजकडे जाण्याचा निर्णय घेतला. चांगला निर्णय होता. जर रनआउट झाले असते तर कदाचित त्याचा फटका खूप मोठा सहन करावा लागला असता. क्रिकेटच्या खेळामध्ये एखादा सेट फलंदाज असेल, तो जर रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तर त्याचा फटका कुठेतरी मात्र आपल्याला संघाला तो मोठा मिळतो. आणि त्यामुळे तुमचं येस, नो अँड वेट या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. यानंतर होणारा सामना MS11 महालक्ष्मी मोठी डहाणू वर्सेस ट्रिपल सी दांडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना आणि बरोबर 6 षटकं झाली की लगेच आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. चांगला बॉल होता, चांगला बॉल. या वेळेला पंचांकडे अपील जरूर केले गेले, परंतु कधी कधी असं होतं विकेट किपर मात्र एन्जॉय करतात, सेलिब्रेशन करतात त्या ठिकाणी आणि बॅट मात्र थोडीशी कुठेतरी खाली आदळलेली असते. कधी कधी स्पर्श होते, कधी कधी वन बाउन्स बॉल मात्र विसावला जातो आणि तेच कदाचित एक्झॅक्टली घडलं गेलं होतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत पाहायला मिळते 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. वाह, वॉट अ शॉट. दीपेश धानमेर यांच्याकडून 300 रुपये लागू होत आहेत. मृणांक या फलंदाजाला कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तशाच त्या बॉलला मात्र ह्या वेळेला गुडघ्यावर बॅलन्स करत 360
मध्ये खेळत असताना आपण पाहू शकतायत ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक, कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. या षटकाराने संघाची धावसंख्या 26 धावा. माणूसच्या अगेन्स्ट खेळणं फार डिफिकल्ट असतं. एक वेगवान गोलंदाज, हाय एम ऍक्शन, अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. एक्स्ट्रा कव्हरला फक्त दिशा दिली गेली या बॉलला आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळते. मृणांग एक सेन्सेशनल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो. 28 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. या अगोदरचा लो फुल टॉस बॉल होता, पायवरचा बॉल होता. त्या बॉलला बरोबर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध खेळलं, षटकार आला फ्लॅट. आणि त्यानंतरचं सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना फक्त दिशा दिली, गुड प्लेसमेंट, अफलातून टायमिंग. मानसचा हा बॉल यावेळेला स्वतःची विकेट वाचवण्यासाठी जीवाची आकांता डेफिनेटली पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिली 28. 28 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. वरोड टीम यंदाच्या हंगामामध्ये खूप फॉर्मामध्ये असलेला संघ पाहायला मिळतोय. वरोड हा संघ, एका साईडला अजिंक्य मराठा शिरगाव हा संघ सुद्धा खूप फॉर्मामध्ये आहे. एखादे खेळाडू, एक दोन खेळाडू मात्र जर वगळता आपण पाहिलं तर कधी कधी अनुपस्थिती त्यांची खळते, परंतु एकदा पराभूत होतील, दुसऱ्यांदा पराभूत होतील, परंतु तिसऱ्यांदा जिंकतीलच. हे आपण सातत्याने पाहिलंय. परंतु ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शुभम येतील, हवेचा अंदाज त्याने बांधला. वा शुभम, ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना मृणांग च्या खेळीला पूर्ण विराम. विकेट नंबर 3, बॅक टू द डग आउट, गॉन. सध्या पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पाणी प्राशन केलं पाहिजे. डिहायड्रेशन पासून वंचित तुम्हाला राहायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी हे शरीरामध्ये गेलं पाहिजे. आणि त्यासाठी या रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये आज मेची 31 तारीख पाहायला मिळते. उद्यापासून जून महिन्याला सुरुवात होईल. सकाळी वसईमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. आणि जशी रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि त्यानंतर आपल्याला रबर बॉल क्रिकेटचं वेड हे लागलेलं असतं. रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर एस पी बॉयज ट्रॉफी ही मात्र तुमच्या भेटीला येईल. वेडीच्या मैदानात, हिरवळ अशा मैदानात यंदाच्या वर्षात मोटरसायकल मॅन ऑफ द सिरीज पाहायला मिळणार आहे. आणि एक वेगळंच जरूर आपण पाहताय शुभमजी पाध्ये यांचा एक अप्रतिम असा क्रिकेट फेस्टिवल रबर बॉलचा पाहायला मिळतो. पालघर जिल्ह्यातील नंबर 1 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणून जे ओळखली जाते. सातत्याने गेली 5 ते 6 वर्ष आपण पाहिलं त्या स्पर्धेला. त्यामुळे एक वेगळाच क्रेज त्या वेढीच्या मैदानात वेड लावणारं मैदान आहे. 2 जुलै ते 6 जुलै असा टेनिस बॉल क्रिकेटचा, रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. ऑन साईडला अनुराग थांबणार नाहीये, परंतु शुभम सुद्धा थांबणार नाहीये. कॅच नंबर 3, वाह शुभम, काय झेल टिपलेत आतापर्यंत शुभमने. बरोबर नजर त्याची करडी आहे. आणि काय प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, आय कोऑर्डिनेशन, हातांची ओंजळ, त्याचं जजमेंट अप्रतिम, सुपर परफेक्ट. यावेळेला झेल पाहायला मिळाला आणि परफेक्शन काय असतं याचं प्रत्यय दाखवलं आणि अनुरागला सुद्धा परतावं लागलं बॅक टू द डग आउट.
28 धावा झालेत आणि 4 गडी बाद झाले. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर मयुरेश. सध्या नवीन नवीन जे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना यंग टॅलेंटला संधी दिली जाते, खूप टॅलेंट असतं, हे आपण सातत्यपूर्ण पाहिलंय. परंतु इथे नशिबाचा चौकार येईल की काय? आणि यस, डेफिनेटली नशिबाचा चौकार. 4 रन. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालंच नाही, त्यामुळे पंचांनी सांगितलं की बाईच्या स्वरूपात ही ज्या 4 धावा आहेत त्या गृहीत धरा. त्या चौकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 32. प्रज्योत अंबिरे हे सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी प्रेडिक्ट केलंय की 60 रन जर झाल्या तर कदाचित आम्ही या सामन्यामध्ये येऊ शकतो. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळात नेहमीच आपण पाहिलंय की धावसंख्या मग कितीही असो, ती चेस करण्यामध्ये सातत्याने आपण पाहिलेलं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. सध्या आपण पाहिलं ते 33 या धावसंख्येवर 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्याने दोन संघ. यानंतर MS11 महालक्ष्मी मोठी डहाणू आणि त्याच्या अगेन्स्ट CCC दांडी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावेळेला हिमांशूचा हा फटका फसलाय आणि फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. दुर्वेश कोणती चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. महिला आपण पाहतायत नवीन फलंदाज हिमांशूला परतावं लागलं बॅक टू द डगआउटच्या दिशेने. सध्या जर विकेटचा विचार केला तर जवळजवळ आपण पाहिलं तर 5 धक्के बसले गेलेत. सिंगल डबलला महत्व दिलेलं नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा हा प्रतिस्पर्धी संघ अजिंक्य मराठा शिरगाव टीमला होत असताना पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रात हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढू लागले या मैदानाच्या दिशेने. गावदेवी माता चिंचणीचं ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद आहे. गोलंदाज मयुरेश आपल्या बॉलिंग मार्कवर येताना क्लीन बोल्ड. सुपर डिलिव्हरी. दिस इज अ क्लास. बॉलिंगचा यावेळेला दाखवला गेलाय. सुपर बॉलिंग अतिशय टप्पा अचूक पद्धतीने होता आणि 6वा धक्का सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मयुरेश. मॅग्निफिसंट बॉलिंग. 6 धक्के बसले गेलेत. चांगली गोलंदाजी करत असताना लयबद्ध झालाय आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत बरोबर फलंदाजाला तो रीड करतो आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना आपण पाहतायत या गोलंदाजाला मयुरेश. ब्रिलियंट बॉलिंग. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. हे थोडस मात्र यावेळेला खंत वाटते वरोड टीमसाठी. परंतु इथून अजिंक्य मराठा शिरगाव टीमचे गोलंदाज काय अटॅक यावेळेला अप्रतिम पॉवरफुल अटॅक पाहायला मिळतोय मयुरेश या गोलंदाजाचा. राज. आता राजला मात्र राज्य करावं लागेल. शेवटचा बॉल. मयुरेश इज ऑन अ हॅट्रिक. आता हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. मयुरेश हॅट्रिक साध्य करेल का याकडे लक्ष असेल. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर येत आहेत आणि फिल्डरला बीट केलंय. षटकारात परावर्तित केलंय. गुड शॉट. शेवटच्या बॉलवर धमाकेदार अमयच्या बॅटमधून 6. राजच्या बॅटमधून अप्रतिम हा षटकार आला आणि संघाची धावसंख्या 39च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. म्हणजे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये मॅक्झिमम 20-25 रन जर आल्या तर कदाचित एक चांगली टोटल पाहायला मिळेल. फायटिंग करण्यासाठी गोलंदाजाला
पाठबळ मिळेल. कारण गोलंदाज जेव्हा 6 षटकांचे सामने असतात, त्यावेळेला गोलंदाजांसमोर फक्त टार्गेट असतं ते कधी-कधी 40, कधी-कधी 45, कधी-कधी 35. परंतु जेव्हा 6 षटकांमध्ये 50 प्लस, 55 प्लस जेव्हा धावा असतात, त्यावेळेला गोलंदाज सुद्धा लढण्यासाठी ती क्षमता ठेवतात. परंतु काही गोलंदाज जिद्दी असतात. जरी कमी स्कोर झाला तरी सुद्धा माझे 2 स्पेल मी अप्रतिम हाताळेन, ही त्यांची जिद्द असते. कारण जिद्द आणि मेहनत हे 2 गोष्टी ज्या आहेत, त्या ग्रामीण क्रिकेटचं विद्यापीठ आहे. कारण सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटचं टॅगलाईन सातत्याने पाहायला मिळते, तुम्ही जितके झिजाल, तितके तुम्ही चमकाल. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये शॉर्टकट नसावा, हार्डवर्क असावं. संयम, पेशन्स, हार्डवर्क खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. मग क्रिकेटचा परफेक्ट कॉम्बो काय? तर पॅशन, प्रेशर, परफॉर्मन्स याचा अल्टिमेट कॉम्बो अर्थातच क्रिकेट पाहायला मिळतं. त्यामुळे मात्र या सगळ्या गोष्टी तुम्हाला अद्ययावत कराव्या लागतात. मागच्या सीरीजमध्ये काय झालंय त्यापेक्षा या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये मी काय करणार आहे, गुणवत्ता काय दाखवणार आहे, याकडे सर्व काही अवलंबून असतं. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय, परंतु इथे आता बॉल क्लिअर होईल. वाह! झन्नाटेदार षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. यश मधून आक्रमकतेचा फटका आपण पाहू शकाल. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, तसाच त्या बॉलला मात्र भिरकावून दिलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकारात परावर्तित केलं. या षटकाराने 45च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 45 रन्स, 60 प्लस करण्याचा एक माइंडसेट असेल फलंदाजाचा, परंतु गोलंदाज त्या धावा सेव्ह करेल का? थोडासा अंधाधुंदी बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन वेगाने, एकच रनवर सॅटिस्फाईड आणि मंगेश तांबोरे सर दर्शवतायत लेग बायचा इशारा. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. पहिल्या इनिंग मध्ये काय टोटल असेल याकडे लक्ष असणार आहे संपूर्ण आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं आणि पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. चांगला बॉल होता, परंतु तेवढ्याच चांगल्या फटक्यात एक्झिक्यूट करत असताना एकच रन या एकेरीने संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले गेले. सूरजला आपण पाहतायत, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सूरज कामकरला आपण पाहू शकतायत. अगदी सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहिलेला आहे. 48 ला धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. फुलटॉस बॉल होता, नामी संधी होती, परंतु या संधीचं सोनं करता आलं नाही. खूप वेगवान बॉल होता, मात्र दुसऱ्या धावेसाठी निघाले होते, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचले गेले. 49 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना वरोर हा संघ त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर अजिंक्य मराठा शिरगाव हा संघ पाहायला मिळतोय. एक संघ पालघर तालुक्यात तर एक संघ डहाणू विभागातील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला तो अप्रतिम आपण पाहू शकताय, सरप्राईज करून गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिली आतापर्यंत. त्या बॉलला लिफ्ट केलं गेलं होतं आणि खूप चांगला बॉल, सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल आशाभूत नजरेने डेफिनेटली पाहिलं होतं. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 वर स्थिर राहिले. 5 षटकांच्या समाप्ती अखेर पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. कारण पंचांना सुद्धा भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि पंच हे पंच असतात. पंचांना कोणत्याही संघाशी काहीच घेणं देणं नसतं, हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे पंचांचा आदर करा, पंचांचा सन्मान राखा. 5 षटकांचा खेळ, 49 रन.
चला MS11 महालक्ष्मी मोठी डहाणू टीम आणि ट्रिपल सी दांडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित या टॉस बॉक्स मध्ये. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असणार आहे. प्रतिम चांगला फटका ऑफ साईडला शुभम पुढे सरसावेल. काय शुभमने फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर यस न करता करता इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. यशला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. राजचे एक्सप्रेशन पहा चेहऱ्यावरचे, तिथे अक्षरशः थक्क झालाय तो, कारण यशच्या बॅटमधून धावा येत होत्या. कॉलिंग चुकीचं झालं आणि त्याचंच कारण यावेळेला फटका बसतोय आणि 7वा धक्का आपण पाहू शकतायत वरून टीमला 50 या धावसंख्येवर. 50 कम्स अप. तर लंच नंतर पुन्हा एकदा मेहर सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. अगदी एक हसरा चेहरा, प्रेमळ स्वभावाचे धनी मेहर सर. माणसाचा स्वभाव हा पेड्यासारखा असावा, जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. त्यामुळे माणसाचा स्वभाव हा पेड्यासारखा असला पाहिजे. यावेळेला ऑन साईडला लॉफ केलंय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. मुनीत कुडू यांच्या स्वागतासाठी षटकार 6 धावा. ग्रेट टायमिंग. आदित्य आणि शुभम यांना सुद्धा आपण पाहू शकतायत सध्या मिड ऑन आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. शुभम सुद्धा आज प्लेइंग गेलेवर मध्ये खेळत असताना आणि गेल्या वर्षात जी स्पर्धा पार्थ मोरे यांची झाली अप्रतिम पाहायला मिळाली होती. सरपंच चषक आणि ज्या वेळेला ती स्पर्धा पार पाडली त्यांनी VIP ट्रीटमेंट आदित्य आणि शुभम पार्थ मोरे यांनी खरोखर दिली आम्हाला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शुभम त्याचा उल्लेख केला होता. त्याच्याचकडे बॉल निघून जात असताना पाहायला मिळतोय. फिल्डिंगचा दर्जा चांगला राहिला आतापर्यंत आपण पाहिलं तर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मनीष निजाई आम्हाला दर्शवतायत. 57 रन, 57 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या प्लीज. ट्रिपल सी दांडी आणि MS11 महालक्ष्मी मोठी डहाणू. चांगला फटका आहे ऑफ साईडला. शुभमचा आज बॉल काही पिछा सोडत नाहीये, पाठलाग सोडत नाहीये, परंतु शुभमने ते फट चांगले दाखवले. ऐन वेळेला शुभम पुन्हा एकदा पुढे सरसावेल आणि इथे विकेट मेल. फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 59 59 या धावसंख्येवर. यश किनीला परतावं लागलं. आता नवीन फलंदाज सिद्धूला आपण पाहतायत ऍज अ कॅप्टन म्हणून रोल अदा करताना पाहायला मिळतो या संघाचा. 59 धावा. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत आणि 8 गडीबाज सुद्धा झालेले आहेत आतापर्यंत. 59 लॉस ऑफ 8 विकेट. या वेळेला ऑफ साईडला चांगला फटका तर आहे. शुभम पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पुढे ससावेल. वॉर्ड ऑफ फिल्डिंग. मात्र 1 रन तर डेफिनेटली मिळते. दुसऱ्या रन साठी पलटले. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत बरोबर 2 धावा ऍड होत आहेत आणि 61 रन जे प्रेडिक्ट केलं होतं प्रज्योत अंबिरे यांनी. घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत ते ऑनलाईन आणि त्यांनी सांगितलं की मॅक्झिमम 60 प्लस जर धावा झाल्या तर आम्ही फाईट करण्यासाठी रेडी असू.
चांगला फटका, क्लास दाखवला यावेळेला. फोरआर्मचा चांगला वापर करत असताना राजच्या बॅटमधून राज्य करणारा हा षटकार, निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार आलाय. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला राज याला आपण पाहू शकाल. इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, पॉवरफुल फटका पाहू शकलात. आणि फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 67-68चं टार्गेट सेट केलं गेलंय. 68 धावा या फलकावर विजयासाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या महेश सर तर या ठिकाणी जॉईंट होतील. 68 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं एका साईडला. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि थेट जाऊया महेश सरांकडे. यस एम एस महालक्ष्मी मोठी डहाणू विरुद्ध ट्रिपल सी दांडी. चला दोन्ही कर्णधार उपस्थित राहा लवकर टॉस्का बॉसकडे. पुढचा क्वार्टर फायनलचा सामना आपला आहे. डहाणूचे कर्णधार आलेले आहे ट्रिपल सी दांडी. चला आपण देखील या लवकर. जे आमचे लाडके प्रेक्षक राजे जे बाउंड्री लाईन टच बसलेले आहेत, त्या आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना कळकळीची विनंती आहे. हात जोडून विनंती करतो की प्लीज आपण बाउंड्री लाईनच्या 5 ते 7 फूट अंतर सोडून आपण बसायचं आहे. आपलं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आणि ऋणी राहू आम्ही. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. चला ट्रिपल सी दांडी कर्णधार कुठे आहेत? ट्रिपल सी दांडी या लवकर. चला तर नाणेफेकीचा कौल देण्यासाठी मी गणेश रावरे सरांना आमंत्रित करतोय. या सर प्लीज आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल देऊया. एकता चषक आपण बघता आहेत आणि आज महाफिनाले डे. चला या ट्रिपल सी दांडी कर्णधार या लवकर, कारण मॅचला सुरू पण करायचं आहे. थोडासा वेळ झालेला आहे. तर एम एस महालक्ष्मी मोठी डहाणू संघाचे कर्णधार इकडे उपस्थित आहेत. ट्रिपल सी दांडी कर्णधार या. एकता चषक आपण बघता आहेत. केतनजी पांचाळ यांच्या संकल्पनेतून हे एक चांगली टेनिस बॉल स्पर्धा आपण बघता आहेत. या हंगामातली शेवटची स्पर्धा कदाचित असू शकेल टेनिस बॉलच्या माध्यमातून. परंतु पाहूया या ठिकाणी अजून जर मोसम वाढला. चला पाणी घेऊन जायचंय कोणीतरी प्लीज. पंचांसाठी पाणी घेऊन जायचं आहे. चला ट्रिपल सी. अरे आमचे पाहुणे इकडे वाट बघता आहेत. ट्रिपल सी आले नाही. चला सी ट्रिपल सी दांडी कुठे संघ आहे? ट्रिपल सी संघ आला असेल तर लवकर कर्णधारांनी यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात होईल आणि जशी सुरुवात होईल तसा आवाज आपण याच विभागातील आणि अनमोल रत्न याच गावातील या आपण ऐकूया. मिस्टर भुवनेश्वर मेहर सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण बॉल चेक करायचे आहेत. या आपण मेहर सरांचा आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद सर. नक्कीच माझ्या लंच ब्रेकच्या आधी सरांनी लंच ब्रेक करून घेतला. नक्कीच लगातार मी त्यांना सुरुवातीला लंच देत होतो, परंतु आज मला वाटलं पप्पू आहे तर सर ब्रेक करतील आणि पप्पू चांबरे आपल्या सोबतीला जोडतील, परंतु तसं काय नाही झालं. सरांनी मात्र आपली
बाजू सांभाळून घेतली. धन्यवाद सर. चला तर वळूया मैदानाच्या आत. 68 धावांचं विजयी लक्ष्य इकडे मात्र सेट झालेलं आहे. ते म्हणजे अजिंक्य मराठा शिरगाव संघासाठी. तर इकडनं वरोर संघासाठी मात्र वॉयलेट ओपन झालेला आहे. कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर मनीष धानमेर यांच्याकडून 500 रुपये आणि रवींद्र दवणे आवाज भाऊ यांच्याकडून 500 रुपये प्रत्येकी असतील, म्हणजे 1000 रुपये असतील. चला वळूया मैदानाच्या आत, जिकडे मात्र दमदार सुरुवात, कारण क्वार्टर फायनलचा सामना आहे. रंगत आम्हाला पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये. काय जबरदस्त खेळ मैदानात रंगले गेले. दमदार फटकेबाजी. आज अपोलोने मात्र पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं आहे आणि फिनालेला पोचलेला आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर हिमांशू आहे. मांगिलाळींकडून पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळताना ओपनर बॅटर्स मैदानामध्ये. शशांक हो, पहिल्या चेंडूला मात्र फटका फसला. कॅच अँड बॉलचा नजराणा आला आहे भेटीला. घेऊया सुमधुर संगीताची साथ. यस, रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, फिनाले डे जो रहा है आज का। बिल्कुल एकता चषक 2026। इस वक्त हम लोग देख रहे हैं मैच अजिंक्य मराठा शिरगांव और वरोर के बीच में। पहले गेंद में शशांक का विकेट इधर लिया गया, कैच एंड बोल्ड। क्या नजारा देखने को मिला। इस वक्त बल्लेबाज आए हैं मयूरेश। सूरज नॉन स्ट्राइक पे है। अगली गेंद, हाँ, बहुत ही अच्छी तरीके से खेल के निकाला है, लेकिन मिड ऑन में फील्डर्स मौजूद है। काफी अच्छी गेंदबाजी की नजाकत हिमांशु द्वारा नजर आई है। खूबसूरत गेंदबाजी, पावर प्ले में खूबसूरत अदा, पहले गेंद में विकेट, क्योंकि शशांक एक अच्छे बल्लेबाज रहे हैं। परसों के दिन में हमने देखा था शशांक और मयूरेश की जोड़ी ने जो नजाकत दिखाई थी क्वालिफायर राउंड के लिए, जो सामना आया था आपके सामने, क्या नजाकत पाई थी। लेकिन यहाँ पे पहले ही गेंद में शशांक का विकेट खोया है अजिंक्य मराठा ने। तो सूरज और यहाँ पे मयूरेश की जोड़ी क्या रंग भरेगी अजिंक्य मराठा के लिए, देखते हैं। अगले गेंद के लिए तैयार है बल्लेबाज सूरज ऑन स्ट्राइक। गेंद में परिवर्तन किया, हल्की फुल्की गेंद को साकारा, हल्का सा स्क्वायर कट किया गली के क्षेत्र में, और यहाँ पे एक में तब्दीली फिर एक बार। बाखूबी जानते हैं दोनों बल्लेबाज कि किस तरीके से गेंदें जब आती है टेक्निक दिखाना है, आक्रामकता कब दिखानी है, चढ़ाई कब करनी है, ये बाखूबी जानते हैं दोनों बल्लेबाज। और स्ट्राइक्स रोटेट्स के माध्यम से 2 में तब्दीली आई है। फिर एक बार यॉर्कर की गेंद हल्का सा कट किया है शॉर्ट थर्ड मैन की दिशा में। बिल्कुल धीरे धीरे होल्ले होल्ले पहले पावर प्ले के ओवर की शुरुआत, एक अच्छी सफलता ओवर के लिए। तो अजिंक्य मराठा धीमी शुरुआत दर्शा रहे हैं इस वक्त। या फिर एक बार फुल टॉस की गेंद हल्के से पुश करना चाहते थे, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, और मिड ऑन की दिशा में आई गेंद, फिर एक बार एक में सफलता।
तो धीरे धीरे चलते चलते कदम कदम से मिलाते हुए दोनों बल्लेबाज मयूरेश और सूरज की जोड़ी नजाकत दिखा रही है इस वक्त इस मैच के दरमियान। उद्दिष्ट जीत का लक्ष्य दिया है 68 रनों का और उसका पीछा बिल्कुल करेंगे क्योंकि हौसला बुलंद है। देखते हैं नजाकत क्या होगी अगले गेंद की। हाँ, अच्छी गेंद। जब ये हाँ की आवाज निकलती है, प्रज्योत के पास से बहुत कुछ सीखा है हिमांशु ने। आज हमारे प्रज्योत नहीं है, तो चलते हैं टॉस की बॉस की तरफ जहाँ पे आपसे जुड़ेंगे प्रमोद जी शेडगे सर। धन्यवाद मेहर सर. मी विनंती करेन आदरणीय सन्मान्य गणेशजी रावरे साहेब, गणेशजी रावरे सरांना विनंती करेन, चिंचणी कला विद्यालयाचे जे माजी शिक्षक आणि प्रशिक्षक आहेत, जे कोच सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि गणेश रावरे सरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. दोन टीमच्या दरम्यान दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी जॉईन झालेत. छाप आणि काटा. सर इथे. सर. चला या कॉइन स्पिन केला जाईल. छापा. MS 11 महालक्ष्मी मोठी डहाणू टीम टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? आम्ही बॅटिंग करतो. बॅटिंग करणार आहात. आज संपूर्ण टीम आहे तुमची. हो. डेफिनेटली ऑल द बेस्ट असेल आणि तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल, कारण मॅच ऑनगोईंग सुरू आहे. त्यामुळे मात्र आपण एकच कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर करतोय. तर नुकताच टॉस आपण पाहिलात आणि टॉस MS 11 महालक्ष्मी मोठी डहाणू ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. या आपण जाऊया. सध्या मेहर सर कमेंट्री बॉक्स में आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. तो अगली ओवर को लेके आए हैं मृणांग और मृणांग के हर विकेट के लिए दीपेश दानमेर ना की ओर से ₹2 का इनाम जारी है। मृणांग की पहली गेंद पावर प्ले की दूसरी ओवर और यहाँ पे देखिए अटैक किया पॉइंट में। ओहो बिल्कुल मौका था लेकिन मौका हाथ से छूटा और एक मौका मयूरेश के लिए बना है। क्या ये मौका डेंजर हो सकता है वरुण के लिए? एक अच्छे बल्लेबाज को यहाँ पे मौका मिला है पॉइंट में। बिल्कुल कहते हैं ना, चित्ते की चाल और बाज की नजर रखनी चाहिए। यस, दीपेश धारमेर की ओर से वॉयलेट को फिर एक बार ओपन किया गया है। कहते हैं विकेट पे मृणांक के लिए ₹300 का इनाम जारी होगा। तो दरमियान मनीष धानमेर और रविंद्र दवने आवाज भाव की ओर से भी अगर विकेट की हैट्रिक लेते हैं तो 500 का इनाम होगा। बिल्कुल बढ़िया है। यहाँ पे देखिए इन कट आई गेंद डिप मिड विकेट की तरफ में जाती हुई और यहाँ पे एक में तब्दीली हुई है बिल्कुल धीमी तरीके से खेलते हुए। तो स्कोर पहुंचा है 7 पे, 1 विकेट के नुकसान पे। यहाँ पे फिर एक बार अच्छी गेंद। तर यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला चांगला टोला चौकार आमचे पंच अमन तिवारी आहेत यावेळेला आणि सोबतीला मंगेश तामोरे ही पंचांची जोडी कामगिरी करत असताना चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 11वर पोहोचते आहे। तर मृणांकसाठी पुन्हा एकदा ₹100 बक्षीस विकेटला मोनिश पाटील यांच्याकडून लागले आहे। नक्कीच मृणांकचे फॅन देखील सुपर आहेत आणि मैदानामध्ये आपल्याला सामना बघत असताना क्रीडाप्रेमी रसिक सर्वांचं हार्दिक स्वागतम। यावेळेला शॉटचा चेंडू फटका फसलाय, पाहूया। चेंडूवर जातोय क्षेत्ररक्षक, टिपतोय झेल। यावेळेला राजने टिपलाय झेल आणि मयुरेशला मात्र डकआउटचा रस्ता आहे। यस डीजे
यस दी बॅटर्स शुभम आलाय. पाहूया नक्कीच इकडे मात्र 400 रुपयाची कमाई करतो आहे मृणांक. ज्या पद्धतीने दीपेश धानमेर यांच्याकडून 300 रुपये तर मोनित पाटील यांच्याकडून 100 रुपयाची कमाई होते आहे. पुढचा चेंडू यावेळेला शुभम आल्या देतोय टोला हुप केला आहे आणि जबरदस्त नजाकत देखील पाहायला मिळते आहे. पंच दाखवतायत इशारा षटकाराचा 6 धावा. वाव क्या काय वरोरचे फॅन्स आहेत. पाहूया आता गोलंदाजी ट्रॅकवर कुठला गोलंदाज येतो आहे. नक्कीच दरम्यान प्रत्येक षटकामध्ये विकेट मात्र टिपली जाते आहे. पहिल्या षटकामध्ये हिमांशूने शशांकची विकेट टिपली होती. यावेळेला मृणांकने टिपली आहे मयुरेशची विकेट. अशा 2 झटके मात्र मिळाले. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते आहे 17वर 1717. तर येता येताच मात्र पुन्हा एकदा शुभमच्या फळीने षटकाराची नजाकत देखील दाखवलेली आहे. अजिंक्य मराठा शिरगाव संघासाठी 68चा पाठलाग सुरू आहे आणि धावसंख्येला देखील वळण देण्याचा प्रयत्न इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर मात्र पुन्हा एकदा हिमांशू आहे. नक्कीच दुसरं आणि तिसरे षटक घेऊन दुसरं वैयक्तिक तिसरं संघाकडून येताना हिमांशू अंबिरेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर ऑन स्ट्राईकवर आपल्याला सूरज पाहायला मिळतो आहे. नक्कीच डावखरा फलंदाज आता मात्र जबाबदारी मोठी असणार आहे आणि जबाबदारी मोठी पार पाडायची आहे. तर खेळ साजेसा मात्र नक्कीच अजिंक्य मराठ्याला दाखवावा लागेल या ठिकाणी. परंतु पाहूया काय नजाकत घेऊन येतील. या चांगला चेंडू लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर केला जातो आहे. यॉर्कर लेंथमधून चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच चांगले भेदक गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 17 धावा आपल्याला पाहायला मिळते आहेत. त्याच्यामध्ये एक चांगला षटकाराचा नजराणा शुभमने दाखवला. यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता वाईट यॉर्कर आणि नक्कीच हलकासा टापली मारली परंतु धाव काय मिळत नाहीये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. खूपच चांगली गोलंदाजी हिमांशू मात्र प्रज्योत अंबिरेच्या गैरहजेरीमध्ये नक्कीच परवाच्या दिवशी थोडंसं गोलंदाजी टाकताना पायाला फ्रॅक्चर्स आलं आणि आता मात्र घरी विश्रांती ऑनलाईन बघतो आहे आपला सामना. नक्कीच प्रज्योत आमचा लवकर बरा व्हावा आणि येणाऱ्या ज्या टुर्नामेंट्स आहेत तिकडे मात्र त्याच्या चाहत्यांची नजर आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा तयारीत होईल अशीच आमची प्रार्थना असेल देवाकडे. कारण आमचा आन बान शान वरोर गावची, कारण टेनिस क्रिकेट दुनियामध्ये गाजवतो एकच नाव प्रज्योत अंबिरे. तर यावेळेला हिमांशूची गोलंदाजी मात्र सुरेख चांगल्या पद्धतीने दरम्यान एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं गेलेलं आहे. धावसंख्या 18वर कमालीची गोलंदाजी इकडे पाहायला मिळते आहे आणि वरोर संघ सध्या तरी चांगली भूमिका आपली पार पाडत असताना हो यावेळेला मात्र पुन्हा एकदा शुभम वार करण्याच्या तयारीमध्ये होता परंतु लेंथ लाईन सांगतात ना हाफ स्टंपचा चेंडू आणि ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न त्यामुळे संगम झाला नाही आणि चेंडू सरळ पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सांगतात ना घायल तो यहाँ हर परिंदा है, घायल तो यहाँ हर परिंदा है मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है. आणि नक्कीच उडावं लागेल गगनभेदी अशी सफर आपल्याला तयार करावी लागेल अजिंक्य मराठाला जर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल. तर इकडे मात्र प्रयत्नांची परिकाष्ठा होते आहे फलंदाजांकडून परंतु गोलंदाजीचा भेदक मारा मात्र रोखून धरतो आहे आणि एकेरीने पुढे करताना चाल
धावसंख्या 19 वर पोहोचते आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा हिमांशू. याचा चांगला चेंडू टोला तर दिलाय, पॉइंटच्या डोक्यावरून गेलाय चेंडू षटकाराच्या रस्त्याला. व्हॉट अ ब्रिलियंट शॉट. या 6 वाढली आहे धावसंख्या. 25 ऑन द बोर्ड. यस डीजे. डीजे 18 चेंडू 43 धावांचं लक्ष आहे. नक्कीच या ठिकाणी येतोय राज मागेला गोलंदाजीसाठी. राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी हाताळताना तर विशाल दवणे याच्याकडून राजसाठी मात्र हॅड्रिकला 5,000 रुपयाचा कॅश प्राइज लागू आहे. तर मोनिश पाटील हे देखील राजच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं बक्षीस जाहीर करता आहेत. पाहूया राजची गोलंदाजी. आपले फॅन्स काय बनले आहेत बरोबरच्या खेळाडूंचे, तशी कामगिरी आपण दाखवायला लागते. या ठिकाणी मात्र शॉटचा चेंडू आहे, टोला आणि काय पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतो आहे. 15 पावलांचा रनअप आणि सुंदरसा झेल टिपला जातो आहे. इकडे पुन्हा एकदा चला जरा जायचं आहे. आर्यन कॅच टिपतो आहे. ओहो, सर इकडे मात्र कॅच साठी मनीष धानमेर यांनी आर्यनला 200 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. आपले काका मनीष यांच्याकडून येत आहेत 200 रुपये आर्यनसाठी. नक्कीच इकडे मात्र राज पुन्हा एकदा विकेट घेऊन दाखवतो आहे. प्रत्येक गोलंदाजी किमयागार कामगिरी इकडे बरोबर संघाकडून होताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला अजिंक्य मराठा तर अजून 2 विकेट घेतलेत बॅक टू बॅक. तर मात्र 5,000 रुपये विशाल दवणे यांच्याकडून लागू असतील. राजचे मामा विशाल दवणे आणि मात्र हॅट्रिक साठी लावलेत 5,000 रुपये राजला. दमदार दमदार गोलंदाजी. अजिंक्य मराठा एक दमदार संघ, परंतु नक्कीच पुनरागमन करण्याचं सामर्थ्य अजूनही फलंदाजांमध्ये आहे. न्यू बॅटर्स संकेत आहे. डावकरा फलंदाज एका बाजूला सूरज आहे, त्याला मात्र तडपावं लागेल. असं म्हणतात एक सूरज तडपतो आहे मैदानात. अजिंक्य मराठासाठी सूरजला तडपावं लागेल. मेहनत, कष्ट आणि दमदार फटकेबाजीचा नजराणा मात्र दाखवावा लागेल नक्कीच, कारण इकडनं मात्र
जो जिंकणार तो मात्र पुढे सरकणार आहे. फुलटा चेंडू आला आहे, टोला तर दिला आहे आणि मिड विकेटच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तकवाला षटकार आला आहे. 6 धावा. संकेत मात्र एंट्री दाखवतोय लाजबाब. ही एंट्री कायम ठेवायची आहे. नक्कीच पाहूया पुढचा चेंडू. हो, आखूड टप्पा हाताळला जातोय, थोडासा खाली राहिला. संकेत मॅटर पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला होता. नक्कीच ज्या पद्धतीने शाहरुख खान फिल्ममध्ये एंट्री करतो तशा पद्धतीची एंट्री मात्र संकेतची झालेली आहे. पाहूया, एक षटकारानंतर डॉट देखील आलेला आहे. पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न, हलका ब्रश आणि यष्टीरक्षक हिमांशू पुन्हा एकदा टिपतोय झेल. विकेटचं पुन्हा एकदा झटका अजिंक्य मराठाला मिळतो आहे. कमालीची गोलंदाजी आज बरोबर संघ पुन्हा एकदा दाखवतो आहे. कमालीचं काम आहे, कर्तृत्व मोठं आहे, जिद्द ही असली पाहिजे. आणि इकडनं हा सामना डेडिकेट नक्कीच प्रज्योत अंबिरेला होईल की काय असं म्हणावंच लागेल, कारण प्रज्योतची अनुपस्थिती आणि त्याच्यासाठी केली जाणारी ही कामगिरी काय. पहिले तर फलंदाजीच्या जोरावर 67 धावा, 68 धावांचं विजयी लक्ष ठेवल्यानंतर भेदक गोलंदाजीचा मारा प्रत्येक गोलंदाजाने या ठिकाणी दाखवला. हिमांशूने 2 षटकं हाताळली, मृणांगने 1 षटक हाताळलं. आता राज देखील राज करतो आहे गोलंदाजीच्या भेदक मारायच्या माध्यमातून. कमाल आहे. या ठिकाणी न्यू बॅटर्स मैदानात येतोय दुर्वेश. पाहूया, अजिंक्य मराठा तडफदार मराठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिरगावचा. नक्कीच आमचे मनीष सांगता आहेत दुर्वेशला दूर फटके मारावे लागतील, परंतु इकडे मात्र टेक्निक वापरली आहे. हलकासा पुश करतोय शॉर्ट कव्हरकडे आणि एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. धावसंख्या पोचली आहे 32 वर. 32 ऑन द बोर्ड. 13 चेंडू 36 धावांचं लक्ष आहे. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. 13 चेंडू 36 धावा. नक्कीच जोपर्यंत सूरज आहे, दिवसात चमकणार आहे, मैदानात चमकण्याची भूमिका सूरज दाखवेल का या ठिकाणी. याचा उचललाय टोला, फटका फसलाय. लॉंग ऑफ ला मृणांग आहे, टिपतो झेल आहे. सूरजला देखील डकआउटचा रस्ता आहे. काय कमालीची गोलंदाजी. विशाल मामा हॅड्रिक तर नाही घेतली, पण 3 विकेट या षटकामध्ये नक्कीच टिपलेले आहेत. तर 300 रुपये मोनिश पाटील यांच्याकडून मात्र प्राइज घेतो आहे राज या ठिकाणी. काय आपले फॅन्स आहेत का नसावे फॅन्स, कारण आपल्याकडे कार्यक्षमता एवढी चांगली आहे. घेऊया संगीताचा नजराणा पुन्हा एकदा दर्शन डीजे सोबत.
चला, राजला मात्र मामा विशाल दवणे यांच्याकडून 1000 रुपये बक्षीस लागू झालेलं आहे. तर मृणांक येतो आहे यावेळेला चौथं षटक, पाचवं षटक घेऊन. कमालीची गोलंदाजी आहे यावेळेला. आला चेंडू, तुडवला आहे, लावलाय टोला, चेंडूला दाखवला आहे मैदानाच्या बाहेरचा रस्ता. या धन्यवाद. 11 मध्ये 30 बनवायचे आहेत. अजून जिद्द कायम आहे, नक्कीच जिद्द ठेवायचीच असते. हा, यावेळेला मात्र चांगला चेंडू, ग्राउंड रूटचा शॉट खेळला जातो आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होते आहे. आता मात्र 10 मध्ये 29 करायचे आहेत. 10 चेंडू 29 धावांची गरज. सामन्यात रोमांचता येणार आहे, नक्कीच येणार आहे, कारण अजून सामना जबरदस्त असणार आहे. चला, मृणांगला 300 रुपये प्रत्येक विकेटसाठी पुन्हा एकदा दीपेश धर्मामेर यांच्याकडून लागू आहेत. हा, यावेळेला क्रॉस बॅट, ग्राउंड रूटचा शॉट. काय एफर्ट्स लावले आहे, डाय लावली, चौकार असता पण रोखला आहे. आणि इकडे मात्र दुहेरी धाव आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. 9 मध्ये 27 करायचे आहेत आता. ओ हो, रंग चढ़लाय. सांगतात ना, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, चलो ऐसे कि निशान बन जाए. अरे जिंदगी तो हर कोई काट लेता है, अगर दम है तो ऐसे जियो कि मिसाल बन जाए. बिल्कुल मिसाल बनाने के लिए तैयार है दोनों टीमें, क्योंकि भिड़न मजबूत है. एक तरफ गेंदबाज, एक तरफ बल्लेबाज, आक्रामकता है तैयार. फिर एक बार गेंद आई, उठाया बल्ला और लगाया छक्का. गेंदबाज रह गया है हक्का बक्का. क्या शॉट पाया, क्या टर्निंग पॉइंट, बहुत ही बढ़िया, उम्दा बल्लेबाजी. यस डीजे. आठ गेंदे 21 की दरकार अभी भी शेष है. रोमांच चल पड़ा है, अभी होगी खरी लड़त. बिल्कुल बिल्कुल, अभी सामने में रोमांचता दिखेगी, दर्शक भी होंगे खुश. फिर एक बार शॉट फंसा है यहाँ पे. यस, मिड ऑफ में मयूर है जिसने पकड़ा कैच है, और एक आक्रामक बल्लेबाज को फिर एक बार डकआउट का रास्ता है. नक्कीच पुन्हा एकदा दीपेश धर्मामेर यांच्याकडून 300 रुपयाची कमाई मात्र मृणांगला मिळते आहे. कमाल कमाल आहेत, फॅन्स आहेत. जेव्हा जेव्हा आपला लाडका आवडता गोलंदाज फलंदाज येतात तेव्हा व्हायलेटला करतात ओपन. नक्कीच दीपेश धर्मामेर, हा, मृणांगचे भाऊजी आहेत, चुलत भाऊजी आहेत. नक्कीच आमच्या बरोबरचे जावई. बरोबर, आता माझ्या लक्षात आलं की दीपेश का लावतो आहे मृणांगला प्राईज. तर नक्कीच हे असतं आपलं नातं, आणि नात्यातून आपल्या फॅन्सला देखील आपलं नावाचं उद्घोषणा होते. नाती देखील कळली पाहिजेत. जेव्हा जगाच्या समोर आपली नाती येतात तेव्हा आपल्याला कळतं. नक्कीच. आणि इकडे दीपेशने दाखवलं आहे, सध्या मैदानात आहे की ठाण्यावरून मॅच बघतो आहे, काय माहिती नाही आहे. परंतु दमदार सामना रंगवला आहे. यावेळेला ज्या पद्धतीने आक्रमकता आणली अजिंक्य मराठ्याच्या फलंदाजांनी,
ती मात्र नक्कीच साजेशी आहे, कारण क्रीडाप्रेमी रसिकांना हवं असतं रंगतदार क्रिकेट. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू दिला गेला आणि इकडे मात्र निर्धाव चेंडूने सांगता होते षटकाची. आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतील तर धावांची गरज आहे. 21 6 चेंडू 21 धावा. काय हृदयाचे ठोके वाढू शकतात का? कारण कधी सामना कुठे पलटतो, अनिश्चिततेचा गेम म्हटलं जातं क्रिकेटला. आणि नक्कीच कुस्तीतली तालीम आणि क्रिकेटचा सराव हा मात्र उच्चत्वाला नेत असतो खेळाडूंना. काय होणार आहे या मैदानात? 6 चेंडू 21 धावा, तर शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी मात्र आमंत्रित केलं गेलेलं आहे यश किनी या गोलंदाजाला. नक्कीच प्रज्योतची अनुपस्थिती, परंतु काय कामगिरी बरोबर संघाची झाली आहे. नक्कीच गोलंदाज यश 6 चेंडू 21 धावा. तर ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दुर्वेश आहे आणि नॉन स्ट्राईकला मानस. तर दुर्वेश आणि मानसची जोडी अजिंक्य मराठेसाठी काय सुवर्ण दिवस घेऊन येईल का? 6 चेंडू 21चं लक्ष आहे. पाहूया, दुर्वेशने आक्रमकता दाखवलेली आहे. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न फसला आहे. इकडे मात्र निर्धाव चेंडू येतो आहे आणि आता 5 मध्ये 21 करायचे आहेत. 5 चेंडू 21 धावा. आहा हा, काय कमालीचं सगळे दर्दी प्रेक्षक इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चित्तथरारक सामना एकता चषक 2026 आपण बघता आहेत या वेळेला. आणि घटिका आली आहे जवळ. अवघ्या 5 अंतर. नक्कीच 5 चेंडू शेष आहेत. 21 धावांचं लक्ष आहे. हो, हा पिचचा मारा या ठिकाणी मात्र स्ट्राईक सोडली आहे आणि नक्कीच इकडे सॅक्रिफाय केले जात आहे विकेटचं. पुन्हा एकदा स्ट्राईक रोडेटच्या माध्यमातून मानसला स्ट्राईकसाठी मात्र दुर्वेशने केला आहे समर्पण. यस डीजे मास्टर, घेऊया संधी. डीजे नि बॅटर्स येतोय मैदानात. शुभम मोरे या वेळेला येत आहेत. नॉन स्ट्राईकला असतील तर मानस ऑन स्ट्राईक आहे. 4 मध्ये बनवायचे आहेत 21. पाहूया, 4 चेंडू 21 धावा. या वेळेला चांगला चेंडू नक्कीच बॅकफुटवर येऊन टोला दिला जातो आहे. लॉंग ऑफ कडे मुडांग आहे. एकेरी धाव परिपूर्ण, डायरेक्ट हिट. आणि इकडे मानसला देखील टकआउटला परतावा लागेल. मृणांकचा चांगलाच नेम इकडे लागलेला आहे. डायरेक्ट हिट, कारण आपण जर बघितलं 38च्या बाहेर आणि असून सुद्धा डायरेक्ट हिट झाला. अपेक्षा देखील मानसनं केली असेल नसेल की डायरेक्ट हिट होऊ शकतो आणि अजून एका विकेटचा झटका मिळतो आहे. आता मात्र 3 मध्ये 20 करायचे. 3 चेंडू 20 धावांचं लक्ष आहे अजिंक्य मराठा शिरगाव संघासाठी. काय कमालीचा सामना. प्रथमतम फलंदाजी करत असताना 67 धावा केल्या आणि त्यानंतर उद्दिष्ट 68 धावांचं दिलं असताना नक्कीच गोलंदाजीचा भेदक मारा आणि भेदक मारा बरोबर संघाने दाखवला. सध्या चांगलाच प्रगतिशील असा वरोर संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने घेवली येते देखील उपसरपंच चषक 1 लाखाची स्पर्धा, त्या ठिकाणी देखील चांगली कामगिरी. त्यानंतर हो, यावेळेला पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. यश किनी देखील जबरदस्त गोलंदाजीचा भेदक मारा दाखवतो आहे. तर नक्कीच फायर चषक, खासदार चषक या देखील क्वार्टर फायनल मध्ये दमदार योगदान होतं. अपोलो संभत 2 चेंडूमध्ये 11 धावांची. विघ्नहर्ता विघ्नेशने मात्र त्यावेळेला मात करून टाकली होती वरोर संघावर. 2 षटकार बॅक टू बॅक. जिग्नेशचे देखील फटके आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. इकडे मात्र आतापर्यंत गडीबाद झालेले आहेत 9, तर शेवटची विकेट देखील असेल तर चेंडू शेष आहेत 2. नक्कीच औपचारिकता आता मात्र शेष राहिली आहे या सामन्याची.
दमदार गोलंदाजी, काय गोलंदाजीचं साजरीकरण दिलं गेलं. ज्या पद्धतीने मी म्हटलं आजचा हा सामना डेडिकेट असेल आमच्या प्रज्योत अंबिरेला. नक्कीच ज्या पद्धतीने एन्जॉय झाला या टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी साकारताना फ्रॅक्चर आलं, परंतु आज घरात बसून नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत आहे आणि त्यासाठी विश नेटवर्कचे मी धन्यवाद मानेन, कारण त्यांचं यूट्यूब चॅनल थेट प्रक्षेपण घेऊन येते आहे आणि आमच्या चाहत्यांना मात्र घर बसल्या हे सगळे सामने पाहता येत आहेत. 2 चेंडू शेष आहेत, धावसंख्या अजूनही शेष आहे 20. यावेळेला स्क्वेअर कट शॉर्ट थर्डमॅनकडे नक्कीच निर्धाव चेंडू. औपचारिकता आणि औपचारिकता या ठिकाणी पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाची काय कामगिरी राहिली. हिमांशू, मृणांक, राज, त्यानंतर यश किनी असे चारही गोलंदाजांनी भेदक टिचून मारा दिला आणि अजिंक्य मराठा शिरगाव संघ एक मोठा संघ, त्याला मात्र दाबून धरलं गेलं. याचा इकडे मात्र निर्धाव चेंडूने नक्कीच फक्त एकच धाव खर्च केली गेली आहे आणि सामना विजयी होतो आहे तो म्हणजे वरोर संघ. आणि नक्कीच बॅडलक, परंतु चांगला खेळ दाखवला परवाच्या दिवशी. यस, मृणांक येऊन जायचं आहे. दीपेश धर्मामेर यांच्याकडून पैसे आलेले आहेत जीपेला आपल्याकडे. हॅलो,